भरण ते काय हा तेवीस काय 7-8 दिवस जे भरण ते भरण. हो काय हम्म. हो. दुसरी बायको केली का हो तुम्ही? हो ना. तुम्ही हाय फ्रेंड्स, हा व्हिडिओ म्हणजे सकाळी एक ब्लॉग अपलोड केलेला आहे. हा दुसरा अपलोड करत आहे माझ्या नवऱ्याची रेकॉर्डिंग ऐकवण्यासाठी. कारण काही लोकांना चा गैरसमज आहे आणि मला असं, मी त्या लोकांना महत्त्व देत नाही, परंतु वारंवार काही जे माझे सबस्क्रायबर्स आहेत ते मला वारंवार प्रश्न करत आहे की दादा कुठं गेले, गणेशजी कुठं गेले. तर मला त्यांना सांगायचं आहे की ही रेकॉर्डिंग तुम्ही पूर्ण ऐका, शेवटपर्यंत ऐका आणि तुमचं मत नोंदवण्याच्या अगोदर पूर्ण रेकॉर्डिंग ऐका आणि नंतर तुम्ही जज करा, नंतर तुमची मतं मांडा, बरोबर. तर माझ्या सासूबाई सध्या खूप आजारी आहेत. 8 ते 10 दिवस झाले त्यांच्या पोटात पण अन्न नाही आहे. माझ्या आईची पण सेफ सिच्युएशन होती, परंतु कसं आहे, आईमध्ये आणि सासूबाईमध्ये खूप अंतर आहे. त्यांना फिटची बिमारी, अशा भरपूर त्यांना बिमाऱ्या आहेत. अक्षरशः त्यांना आता उचलून हॉस्पिटलमध्ये न्यावं लागतं, त्या सलाईन वगैरे द्यावं लागतात. तर तेवढंच त्यांच्या पोटात, बाकी अन्न त्यांच्या पोटात जात नाही आहे. हातपायसुद्धा त्यांचे फोल्ड होत नाही, अशी त्यांची सध्याची कंडिशन आहे. ठीक आहे, तर तुम्ही आधी रेकॉर्डिंग ऐका. हॅलो. हॅलो, हा बोल. काय सुरू आहे? काही नाही. कशी आहे आईची तब्येत आता? काय आता मोजून पाहून गेलो आता 7-8 दिवस ते असं ते भरण ते काय हा तेवीस काय 7-8 दिवस जे भरण ते भरण. हो काय हम्म. हो. दुसरी बायको केली का हो तुम्ही? हो ना. तुम्ही कोण म्हणते हो? व माया गाणार एक गोष्ट आली आज. एका बहिणीने मला फोन केला. हा ते म्हणे एक मॅडबाई आहे म्हणे, हा. ते नुसतं तुमच्या दोघांचंच म्हणे बोलत राहते म्हणे. आणि अशा तिनं हा व्हिडिओ टाकला म्हणे, गुलाम पळून गेला, गुलामनं दुसरी बायको केली. आता तुम्ही असताना मी ब्रेकअपचे याचे त्याचे स्टेटस ठेवू का इंस्टाले, व्हॉट्सअपले? हा दादा मग मी नाही ठेवत काय? हा. म्हणजे स्टेटस ठेवलं म्हणजे काय झालं? अरे ज्या लोकांना आपण पाहतही नाही, आपण त्याचं स्टेटस पाहत नाही, आपण त्याचं थोबाड पाहत नाही, आपण त्याचं काहीच पाहत नाही, तरी ते लोक अरे आपल्याला ब्लॉक करू करू दुसऱ्याच्या थ्रू आपले स्टेटस इंस्टाचे आणि फेसबुकचे पाहतात आणि त्याच्याहून कॉल लावतात. आता त्या दिवशी एका पोरीचा मला फोन आला आणि तिची मैत्रीण होती की नाही, हम्म. तर ते आणि तिची मैत्रीण सोबत जॉब करत जाय, बरोबर. हा. मग तिच्या नवऱ्याचं अफेअर सुरू झालं. मग तिनं मला सांगितलं, ताई माझ्यासोबत असं असं झालं. म्हणजे मी काय करू? मी म्हटलं बाई तू त्याच्यासोबत वेगळे होऊन जाय म्हटलं. म्हणून मी हम्म. टायटल टाकलं की बा एका स्त्रीमुळे दुसऱ्या स्त्रीचा संसार उद्ध्वस्त होते. हा. तर त्या मॅटीनं असा अंदाज लावला की गुलाम पळून गेला, दुसऱ्या बाईच्या चक्करमध्ये पळून गेला. लोक झाले पागल. लोक काय अंदाज लावून काय लोक सांगता येत नाही. अरे बाबा, मला तर काही समजतच नाही. अन खरंच तो आईची सेवा करायला गेला काय? नाही मग येऊन पाहून घ्या ना तुम्ही. माझ्या घरी जाऊ ना, ऍड्रेस देतो, मला नवऱ्याचा नंबर देतो, जा म्हणा पण घरी. मी काय म्हणतो, आपल्याला काय गरज आहे त्याला पुरावे द्यायची? मग तुले तर मी 100 वेळा म्हणत असतो की लोकांच्या म्हणण्यानुसार जगू नको. बरंच झालं, आपण लोकही सारखे असे, तुमचं वेगळं चॅनल, मय वेगळं चॅनल, तुम्ही भांडणं करून गेले, तुम्ही तिकडून व्हिडिओ टाकून आले, मी इकडून व्हिडिओ टाकून आले, असं तर आपण तमाशा करतच नाही लोकही सारखा. इथं कसं आहे, जाऊ दे आता. आता जाऊ दे. तू एक काम करतो, हम्म. सागरच्या आईचा नंबर आहे तुझ्याजवळ? हा सागरच्या आईला फोन लावतो. हा. आणि तिच्या आईला विचारतो आईची कंडिशन कशी आहे. आता ते मी 10 वेळा सांगून आली ना, पण हा. त्याला असं वाटते नाही, याचे भांडणं झाले, मग हिनं खरी परिस्थिती सांगितली पाहिजे. हम्म. आणि मी माझ्या व्हिडिओ ते का सांगितलं, मी म्हटलं आता आमची किती काही भांडणं जरी झाले तर हम्म. आम्ही 7 महिने काय वर्षभर वेगळे राहू म्हटलं, पण तुम्हाला आम्ही सांगू नये आमचे भांडणं झाले. अरे कंडिशन कशी आहे, एक तर आईले उठता नाही येत माहितीये का. आई पाय कशी फोल्ड करू माहितीये का, डायरेक्ट पोटाजवळ. हम्म ते पाय पुरे लंबे बी नाही करत ना, काहीच ना काही. हम्म
नाही हो. मग तरी मी किती लोकांना इग्नोर मारून आली. मी त्याच्या प्रश्नाचे ते उत्तरच नाही देऊ लोकायले जाऊ लागली. दे भोकात, लोकायले जाऊ दे भोकात. लोकांच्या भरोसा आपला काही आहे नाही. हम्म. हो. आपल्याला आपलं घर, आपली फॅमिली, आपले मायबाप आहे ना, बाकी काहीच नाही. त्याला असं वाटतं आपले बॉम्ब भांडणं झाले आणि आपण आता उघडून टाका, नाही तर एक काम करा तुम्ही तिकडून युट्यूब चॅनल उघडून टाका. माझ्यानं उघडणं होत नाही. माझ्यानं माया डोक्याला ते हेडक लावू बी नको बाबा. मी लेख मला काही तेवढं समजत बी नाही. माया काही हेडक देऊ नव्हते. मला ते काय परेशानी पाहिजेच नाही, कारण की तुला माहित आहे ते हो आपल्या ना. डोक्याच्या बाहेरचं काम आहे सगळं. काय माहित बा. अरे मला तर माहितही नव्हतं. मी तर 15 दिवस झाले माझ्या आईच्याच घरात आहो. आता मी काय इथं गरबा खेळायला आलो का? काय माहित बा खेळले अशांत. म्या म्हटलं तुम्ही दुसरी बायको केली मला सांगितलं आणि मला जरा अचंबाच वाटला. लोक तर जाऊ दे ना यार, लोकांचं जसे की खराब. तुमच्या मांग करोडोची संपत्ती आहे आणि पोरीनीला पळायला जात रस्त्यावर आहे की नाही? हा एकच तर लाळा नवसाची केली तसं सोबत राहत नाही म्हणा. बरंच बरं आहे, जाऊ दे काय बाबा. माया सगळे हँग जाऊ करायला द्या पुरत बा. नाही. बरं ह्या मी काय म्हणतो, हा. जाऊ दे ते सगळं. तर तुम्ही ऐकली गणेशजीचं आणि माझं काय मत आहे की आम्हाला लोकांशी काही घेणं देणं नाही आहे. तुम्हाला जसे तर्क लावायचे आहे तसे तुम्ही लावू शकता. तुम्हाला असं वाटत असेल आमचे वादविवाद झाले असेल तर ठीक आहे तुमच्या मताने. कारण कसं आहे लोकांच्या तोंडाला तोंड देता येत नाही. जर एखाद्याने म्हटलं की हत्ती उडत आहे तर त्यांना हेच म्हणावं लागते समाधान देण्यासाठी की हो बाबा हत्ती उडत आहे, ठीक आहे. कारण त्याला त्या गोष्टीचं समाधान मिळते, परंतु आपल्याला माहिती आहे की हत्ती उडत नसतो, ठीक आहे. त्याच्यामुळे तुम्हाला जे जे तर्क लावायचे आहे बेस्ट ऑफ लक तुम्ही लावा. जोपर्यंत मी व्यक्त होणार नाही, मी त्या विषयावर बोलणार नाही, तोपर्यंत ना तुमचे व्ह्यूज छापल्या जाणार आहे ना तुम्हाला डॉलर मिळणार आहे. कारण तुम्ही याच प्रतीक्षेत आहे की बाबा मी कधी बोलते, मी कधी व्यक्त होते की हो आमचे भांडण झालेले आहे, असं झालं तसं झालं. मी तसं काहीच करणार नाही आहे. जरी माझ्या नवऱ्याचा आणि माझा वादही झाला ना तरी आम्ही दोघं मिळून शांततेने बोलून सोल्युशन काढून काही दिवस दूर राहून त्याच्यावर सोल्युशन काढू. पण आम्ही त्याचा बाजार मांडणार नाही आहे. आम्ही त्याचा तमाशा तुम्हाला दाखवणार नाही आहे. जे डेली रुटीन आहे, जे रिअल आहे तेच तुम्हाला पाहायला मिळणार आहे. तर आता तुम्ही म्हणणार आहे एवढी सासूबाईची तब्येत खराब असताना तू का जात नाही, बरोबर. तर मला जायचंच आहे. मी म्हणत नाही आहे की मी जात नाही. मी ॲक्च्युली आज जाणारीही होती, परंतु मी स्वराजला शाळेत सोडायला गेली आणि जेव्हा मी आणायला गेली तेव्हा त्याच्या टीचरने सांगितलं ऑलरेडी त्याची या महिन्यात 15 दिवस शाळेत तुम्ही बुडवलेली आहे. त्या पिरियडमध्ये भरपूर कार्यक्रम झाल्या, ॲक्टिव्हिटीज झाल्या आणि आम्हाला असं वाटत नाही की तुमचा मुलगा मागं राहावा, बरोबर. आज खूप सारं त्याला होमवर्क पण दिलं आणि सेकंड म्हणजे त्याची आता टेस्ट आहे, फर्स्ट टेस्ट. तर त्याच्यामुळं मला वाटत नाही की त्याच्या शिक्षणाचं नुकसान करून तिथं राहावं. आणि व्हिडिओ कॉलवर वगैरे सासूबाईसोबत मी बोललेली आहे आणि त्यांना मी सांगितलेलं आहे स्वराजची जशी एक्झाम झाली तशी मी येणारच आहे आणि मला पण जायचंच आहे. कारण जरी त्यांनी मला काही दिलं नाही, काही नाही दिलं, तरी माझं जे सुनेचं कर्तव्य आहे ते मी बजावणारच आहे. आणि ज्या लोकांना तर्क लावायचे आहेत तर बेस्ट ऑफ लक तुम्ही लावा. कारण मी काही सर्फ एक्सल किंवा व्हील पावडर नाही आहे, तुम्हाला सफाई देतच बसणार आहे, बरोबर. तर तुमचं जसे विचार तसेच तुम्ही बोलणार आहे आणि तेवढंच तुम्ही बोलणार आहे. तर बस एवढंच मला सांगायचं आहे. भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय सर्वांना. श्री स्वामी समर्थ. तुमचे मत कमेंट बॉक्समध्ये मात्र सांगायला विसरू नका. बाय बाय.